मित्रांनो, राज्यात मागील काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत 8 लाख हेक्टरपर्यंत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना पीक विमा तर मिळणार नाहीच, पण जी नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार आहे ती देखील कमी मिळणार आहे. ही अत्यंत निराशाजनक बातमी आहे. सरकारने असा निर्णय घेतला आहे की नुकसान भरपाई पोटी जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती वाढीव दराने न मिळता जुन्या दरानेच मिळणार आहे. काय हे महत्त्वपूर्ण अपडेट पाहूयात या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यंदा शेतकऱ्यांना जी पीक विम्याची भरपाई मिळणार नाही, तसेच आणि सरकारने जी नुकसान भरपाई जाहीर केली आहे ती देखील कमी मिळणार आहे. म्हणजेच दुहेरी फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. सरकारने 30 मे 2025 रोजी एक GR काढलेला आहे. त्या GRनुसार असा निर्णय घेण्यात आलेला आहे की राज्यातील शेतकऱ्यांना पाऊस, अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं जर नुकसान झालं तर या नुकसानीपोटी जी मदत दिली जाते ती वाढीव दराने न देता ती जुन्या दराने देण्यात यावी. वाढीव दराने मिळणारी रक्कम याबाबतचा GR शासनाने रद्द केलेला आहे. नेमका किती फरक या दोन्ही दरामध्ये आहे व नेमके दोन्ही GR काय आहेत पाहूयात या सविस्तर या व्हिडिओमध्ये. तर याच पार्श्वभूमीवर जुन्या दरानुसार शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत मदत दिली जाते. पिकांचे कितीही नुकसान झाले तरीही जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. जुन्या दरानुसार जिरायती पिकांचे नुकसान झाले तर हेक्टरी 8,500 रुपये एवढी मदत मिळली जाते. ही मदत 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत असते. तर हीच मदत जिरायती पिकांसाठी नव्या दरानुसार 3,600 रुपये एवढी होती व ती 3 हेक्टरपर्यंत मर्यादेत दिली जाते. तसेच बागायती पिकांसाठी जुन्या दरानुसार 17,000 रुपये हेक्टर एवढी मदत दिली जाते. ती मदत 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेमध्ये असते. तर बागायती पिकांसाठी नव्या दरानुसार 22,000 रुपये हेक्टरी मदत दिली जाते. तसेच फळबागा किंवा जे बहुवार्षिक पिके आहेत त्या पिकासाठी जुन्या दरानुसार 22,000 रुपये हेक्टरी मदत ही दिली जाते 2 हेक्टरच्या मर्यादेनुसार. तर फळबागांसाठी नवीन दरानुसार 36,000 रुपये एवढी मदत दिली जाते. ती मदत 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिली जाते. जुन्या दरानुसार मदत कमी आहे व मर्यादा पण 2 हेक्टर आहे. 2 हेक्टरच्या दरानुसार थोडी मदत जास्त आहे. तर जुन्या दरापेक्षा 1 हेक्टरने मदत ही नव्या दरानुसार दिली जाते. जर जिरायती पिकांचे नुकसान झालं तर सरकार यावर्षी किती मदत देणार ते जास्तीत जास्त 17,000 मदत मिळेल. कारण 8,500नुसार हेक्टर जर आहे तर जुन्या दरानुसार तर ती मदत 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देणार आहे. तर वाढीव दराने जर रक्कम दिली तर जास्तीत जास्त 40,000 रुपये मिळतील अशी शक्यता आहे. तर बागायती पिकांसाठी जुन्या दरानुसार 34,000 रुपये मदत मिळणार आहे. तर नव्या दरानुसार 81,000 रुपये मदत ही 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे. तर नवीन जुन्या दरानुसार फळबागांसाठी 25,000 रुपये मदत मिळणार आहे 22,000 रुपये हेक्टरप्रमाणे. तर वाढीव दरानुसार 1,08,000 रुपये मदत ही मिळणार आहे. 30 मेच्या GRनुसार सरकारने स्पष्ट केले की खरीप 2025मध्ये शेतकऱ्यांचं जर नुकसान झाले तर शेतकऱ्यांना जुन्या दरानुसारच मदत मिळणार आहे. हे नवे दर व जुने दर बदलायचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो. मार्च 2023मध्ये एक GR काढला. त्यानुसार जुन्या दरानेच रक्कम दिली गेली. 2024च्या निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांचा प्रचंड रोष होता. सरकारने यासाठी एक नवीन GR काढला व जानेवारी 2024मध्ये
यामध्ये जून 2023 ते नोव्हेंबर 2023 मध्ये जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते त्या नुकसानीपोटी शासनाने वाढीव दराने रक्कम देण्यात यावी, ही मदत 3 हेक्टरपर्यंत मर्यादेमध्ये असावी असा GR काढण्यात आलेला होता. आतापर्यंत 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत दिली गेली आहे. 2024च्या नुकसानीपोटी सरकारने वाढीव दराने रक्कम दिली. खरं तर शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मदत मिळालीच नाही, ती फक्त नावालाच राहिली. कारण मे महिन्यातील झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानीपोटी शेतकरी भरपाई मागत होता. 30 मे 2025ला शासनाने GR काढून तो 2023मधील जो GR आहे वाढीव दराचा तो रद्द केलेला आहे व हा नवीन GR काढून नवीन दरानुसार जी रक्कम दिली जाते ती बंद केली आहे व हे जाहीर केले आहे की शेतकऱ्यांना आता जुन्या दरानुसारच म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान किंवा मदत जाहीर केली जाणार आहे. खरीप 2025मधील जी नुकसान भरपाई असेल ती जुन्या दरानुसारच शेतकऱ्यांना मिळणार आहे. निवडणूक जवळ असताना शेतकऱ्यांना वाढीव दराने रक्कम मदत दिली गेली, पण आता निवडणुका संपल्यामुळे शासनाने लगेच जुन्या दरानुसार शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले आहे. या बाबतीचा GR 30 मे 2025 रोजी शासनाने काढलेला आहे. कमी मदत मिळणार हे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किती मदत दिली पाहिजे हे तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व शासनाने शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त किती मदत दिली पाहिजे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला किंवा आपल्याला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन नवीन माहितीसह. धन्यवाद.